Hello student. Today we discuss about in chapter number 4 molecular basis of inheritance. The topic is DNA packaging. In DNA packaging we discuss today DNA packaging in prokaryote. DNA packaging in prokaryote. Before that, mammalian cell DNA is double helix and 2.2 meter. The size of typical nucleus is 10 raised to minus 6 meter. Then how long DNA molecule can be accumulated in such small nucleus? It must be condensed, coiled and supercoiled to fit inside such a small nucleus. There is a miracle because mammalian cell the DNA is 2.2 meter. Then how long DNA आपल्या उंचीपेक्षा सुद्धा जास्त इतका लॉंग जो DNA आहे there is 2.2 meter and the typical nucleus size 10 raised to minus 6 meter. इतक्या छोट्या न्यूक्लियस मध्ये how it is fitted, then how it is fitted or how DNA molecule can accumulate, it must be condensed. तो काय झाला पाहिजे? कंडेन्स झाला पाहिजे. तो काय झाला पाहिजे? आखूड झाला पाहिजे, कॉइल्ड झाला पाहिजे अँड सुपर कॉइल्ड. कॉइलिंग झाली पाहिजे आणि तो न्यूक्लियस मध्ये फिट होईल. म्हणजेच जसं पतंगाचा दोरा हा इतका लांब असतो, पतंग उडवल्यानंतर खूप लांबची लांब पतंग उडतो त्या दोऱ्यामुळे, आणि तो पतंग आपण घरी ठेवण्यासाठी तो पतंगाचा दोरा आपण गुंडाळून ठेवतो. गुंडाळल्यामुळे काय होतं? त्याची कॉइलिंग केल्यामुळे छोट्याशा जागेमध्ये तो इतका लांब दोरा बसतो. लाईक दॅट देर इज अ कंडेन्स्ड, कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड अँड विच इज फिट inside such a small nucleus that is the 10 raised to minus 6 and DNA which is the 2.2 meter long. Today we discuss that is the DNA packaging in prokaryote. We know that the prokaryote which is the pro means primitive and karyotes that is the karyons means nucleus here, that is the primitive types of nucleus. ज्या सेलचं न्यूक्लियस हे वेल ऑर्गनाइज्ड नसतं, ज्या सेलचं न्यूक्लियस हे वेल डेव्हलप्ड नसतं किंवा न्यूक्लियसच नसतं, देर इज अ प्रोकॅरियोटिक DNA which are embedded into the cytoplasm of that cell. सेलच्या सायटोप्लाझम मध्येच काय असतं? ते DNA सिच्युएटेड असतं and that is called the nucleoids. आणि तशा प्रकारच्या DNA ला ज्याला की न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं, न्यूक्लियस नसतं, न्यूक्लिओलस नसतं आणि ते कशामध्ये एम्बेडेड असतं? सायटोप्लाझम मध्येच सिच्युएटेड असतं. त्याला न्यूक्लिओलाइड्स असं म्हणतात किंवा न्यूक्लिओइड्स असं म्हणतात. देर इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस इन प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोटचे एक्झाम्पल घेऊयात आपण, लाईक इकोलाई बॅक्टेरिया. इकोलाई बॅक्टेरिया विच इज द वन ऑफ द प्रोकॅरियोट अँड दॅट प्रोकॅरियोट नॉट वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. न्यूक्लिओइड जे आहे किंवा ते एम्बेडेड आहे DNA ते कशा प्रकारचं असतं? स्मॉल असतं, सर्क्युलर असतं, हायली फोल्डेड नेकेड रिंग ऑफ DNA आणि तो DNA जो प्रोकॅरियोटिक DNA आहे दॅट इज 1100 मायक्रॉन लॉंग. प्रोकॅरियोटिक DNA जो आहे तो 1100 मायक्रॉन लॉंग असतो आणि मॅमेलियन सेलचा जो DNA आहे दॅट इज द टिपिकल मॅमेलियन सेल दॅट इज द 2.2 मीटर लॉंग. प्रोकॅरियोटिक DNA 1100 मायक्रॉन लॉंग इन पेरिमीटर. त्याची परिमिती जर लक्षात धरला DNA चा टोटल गोल दॅट इज द पेरिमीटर दॅट इज 1100 मायक्रॉन लॉंग इतका असतो आणि त्याच्यामध्ये विच कंटेन अबाउट 4.6 मिलियन्स बेस पेयर. त्याच्यामध्ये 4.6 मिलियन्स बेस पेयर असतात. 4.6 दशलक्ष बेस पेयर असतात. म्हणजेच जर तो DNA सर्क्युलर जो DNA आहे
1100 मायक्रॉन DNA जो आहे कट केला आणि त्याची लेंथ जर मोजली विच इज 1.1 मिलीमीटर, एवढी त्याची लेंथ असते. आणि हा DNA हा किती मायक्रॉन सेल मध्ये बसणार आहे? 2 to 3 मायक्रॉन सेल. म्हणजे प्रोकॅरियोटिकची सेल जी आहे किंवा इकोलाई बॅक्टेरियाची जी सेल आहे त्या सेलची लांबीच किती आहे? 2 ते 3 मायक्रॉन. आणि किती मायक्रॉन DNA जो आहे तो 1100 मायक्रॉन. एवढा लॉंग DNA हा इट इज फिटेड इनटू द 2 to 3 मायक्रॉन सेल. हाऊ? बिकॉज ऑफ कंडेन्सेशन, बिकॉज ऑफ कॉइलिंग अँड बिकॉज ऑफ सुपर कॉइलिंग. म्हणजे कंडेन्स होणं महत्त्वाचं आहे, त्याची कॉइलिंग होणं महत्त्वाचं आहे आणि सुपर कॉइलिंग होणं महत्त्वाचं आहे. आता हा जो DNA आहे तो DNA हा निगेटिव्ह चार्जड DNA आहे. निगेटिव्ह चार्जड DNA आणि त्याला जे बाइंडिंग करणारी प्रॉपर्टी आहे किंवा बाइंडिंग करणारे घटक जे आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह आर come close with each other and binding is possible. Because that's why DNA is negative charged becomes circular. Circular DNA 1100 मायक्रॉन DNA सर्क्युलर DNA ज्यावेळेस रिड्यूस होतो तो किती साईज मध्ये रिड्यूस होतो? 350 मायक्रॉन. म्हणजे एवढ्या साईज मध्ये ते रिड्यूस होतो. आणि 350 मायक्रॉन साईज मधून देन रिड्यूस इन 30 मायक्रोमीटर. म्हणजे 30 मायक्रोमीटर मध्ये तो रिड्यूस होतो. अँड बिकॉज ऑफ फोल्डिंग 30 मायक्रॉन्स मध्ये काय होतंय तर फोल्डिंग होतंय. म्हणजे फोल्डिंग म्हणजे वन फोल्डिंग, दॅट इज द हाऊ, दॅट इज द लूपिंग 40 to 50 डोमेन्स. म्हणजे त्याचे लूप तयार होतात. अशा प्रकारचं फोल्डिंग तयार होतं. देर इज अ फॉर्मेशन ऑफ लूप विच इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर्स. कशाने त्याला लूप फॉर्मेशन होते तर RNA कनेक्टर हियर. देन ईच डोमेन्स इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड अँड रिड्यूसिंग in size 2 micron in diameter. This coiling, see here first, coiling or packaging is assisted by the positively charged HU. DNA is negatively charged and coiling जे करणारे आहेत जे ते कसे आहेत HU here called here, that is the positively charged. And what is HU? It is not a histone, it is a protein but not a histone protein. It is histone like, histone सारखे असणारे परंतु histone नसणारे histone like binding protein. Histone like binding protein and that protein which is called a polyamines here. There is a protein, that protein which is a non-histone basic protein आणि कुठले आहेत ते like polyamines. Here remember that, always remember in prokaryotic coiling प्रोटीन जे कॉइलिंग घडून आणतात DNA ची ते प्रोटीन कसे असतात? दॅट इज द नॉन हिस्टोन बेसिक प्रोटीन्स आहेत आणि ते काय आहेत? लाईक पॉलीअमाइन्स. पॉलीअमाइन्स असं त्यांना म्हणतात. आणि एन्झाईम सुद्धा काय करतात? सुपर कॉइलिंग मध्ये मदत करतात. कॉइलिंग विच डन बाय प्रोटीन्स और दॅट इज द प्रोटीन्स विच इज द नॉन हिस्टोन प्रोटीन अँड एन्झाईम विच इज ऑल्सो डन द सुपर कॉइलिंग. एन्झाईम सुद्धा काय करतात? सुपर कॉइलिंग मध्ये मदत करतात. आणि कुठले एन्झाईम आहेत हे? देर इज अ नोट हियर. देर इज अ एन्झाईम लाईक DNA गायरेज अँड टोपो आयसोमरेज फर्स्ट. कुठले एन्झाईम आहेत? एन्झाईम लाईक DNA गायरेज अँड टोपो आयसोमरेज फर्स्ट फॉर मेंटेनिंग द सुपर कॉइलिंग स्टेट हियर. Here we see the diagram here, that is the DNA packaging in prokaryote. Here the diagram which is the E. coli, which show the E. coli chromosomes here or which show the E. coli nucleolides here. Here the A, B, C, you clearly see here D and E. Here A, which is the circular unfolded chromosome or circular unfolded DNA here. We know that the first circular DNA which is 1100 micron, then which condensed or accumulate and to form the 350 micron circular unfolded DNA. Then
which is folded chromosome, actually loop formation here. इथं loop formation झालेलं दिसतंय. Here the first coiling here, that coiling which is RNA connector here, इथं RNA दिसत आहे आणि फर्स्ट लूप फॉर्मेशन झालेलं आहे. ॲक्च्युली 40 to 50 loops there is 30 micron, the size of that DNA which is the 30 micron. And see here the supercoiled, that is the folded structure. Supercoil करण्यासाठी कोण मदत करत आहे? here that enzyme which is the DNA gyrase and another enzyme which is the topoisomerase first. आणि साइज किती झालेली आहे? 2 micron. अशा प्रकारचं फोल्डिंग होऊन काय होतंय? हे DNA जे आहे त्या सेल साइज मध्ये बसते. अँड व्हॉट इज दॅट सेल साइज? दॅट सेल साइज विच इज 2 to 3 मायक्रॉन लॉंग. अशा प्रकारचं DNA त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा इकोलाई बॅक्टेरियाच्या सेलमध्ये बसते. अँड हिअर पार्शली अनकॉइल्ड क्रोमोसोम, पार्शली अनकॉइल्ड, अर्ध अनकॉइलिंग झालेलं क्रोमोसोम दिसते. निकडं डीएनए कशा प्रकारचं? त्याचं पुन्हा सुपर कॉइलिंग होतंय आणि सुपर कॉइलिंग पण साईडला दिसतंय. त्याच्यानंतर पार्शली अनफोल्डेड क्रोमोसोम, पार्शली फोल्डिंग झालेलं नाहीये, अर्ध फोल्डिंग झालेलं आहे. एक लूप तसंच मोठं दिसतंय आपल्याला. दॅट इज द RNA क्लिवेज तयार झालेलं आहे. It is a DNA packaging in prokaryotic. I hope you all understand. Thank you.